नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, शेतकरी सभेचं आयोजन। वाशिम कृषी उत्पन्न समितीमध्ये चियाला पुन्हा एकदा उच्चांकी दर, चियाला सध्या 23,500 प्रति क्विंटल प्रमाणे दर। मागील 2 महिन्यात लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले, लिंबाला सरासरी बाजारात 2,500 ते 3,000 रुपयांचा भाव। मुसळधार पावसाचा भाजीपाला पिकांना फटका, मेथीला सध्या बाजारात 3,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यानचा दर। पुढील काही आठवडे मेथीचे दर टिकून राहण्याची शक्यता। धुळ्यामध्ये कडू कारल्यामुळे तरुण शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा, 3 वर्षांपासून कारल्याच्या उत्पन्नातून लाखोंची कमाई। जालना जिल्ह्यात यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रामध्ये 5,000 हेक्टरना घट, तर सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली असून 42,495 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी। जालन्यामध्ये वेलीला लगडलं पॅशन फ्रूट हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ। फळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात। खानदेशात पपई लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, यंदा पपई लागवडीचं क्षेत्र 15,000 हेक्टरवर पोहोचलं। परभणीच्या सोनपेठ तालुक्यात 15 दिवसापासून पावसाची विश्रांती, पाऊस नसल्यानं शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेल्यानं शेतकरी अडचणीत, 13,000 हेक्टरवर दुबार पेरणीचं संकट। संभाजीनगरच्या कन्नडमधील नाजलवेल परिसरात मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव, औषधांच्या फवारणीचाही अळीवर परिणाम नाही। भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 4,936 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त, जिल्हा प्रशासनाचा शेतपीक नुकसानीचा प्राथमिक नजर अंदाज, सुधारित अहवाल जाहीर।